दिवाळी आली की सगळीकडे प्रकाश, आनंद आणि गजबजाचं वातावरण निर्माण होतं. पण या तेजस्वी वातावरणाच्या पाठीमागं काही अशा लोकांची मेहनत दडलेली असते ज्यांना आपण क्वचितच पाहतो किंवा आठवतो. हे लोक म्हणजे प्रशासनातील खरे हिरो, पोलीस, महापालिका कर्मचारी, वीज विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान. दिवाळीच्या सणात जिथे आपण घर सजवतो, खरेदी करतो, फटाके फोडतो, तिथे हे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस शहराची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काम करत असतात. पोलीस दल वाहतुकीचं नियंत्रण, सुरक्षा आणि गुन्हेगारीवर लक्ष ठेवत असतात, तर महानगरपालिका सकाळपासून रस्त्यावर काम करून शहर स्वच्छ ठेवते. प्रत्येक इमारतीत लावलेले हजारो दिवे आणि इलेक्ट्रिक सिरीज यांच्या मागे वीज विभागातील तंत्रज्ञांचा ताण असतो, कारण त्यांना शहरात वीज पुरवठा राखायचा असतो. अग्निशमन दल सुद्धा सतत सतर्क राहतं. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणं आणि शॉर्ट सर्किट सारख्या घटनांवर तातडीनं प्रतिसाद देणं हे त्यांचं काम असतं. या सर्वांच्या मेहनतीमुळेच दिवाळीचा आनंद अनुभवता येतो. सणांच्या गर्दीत आणि रोषणाईत आपण विसरतो की कोणीतरी चौकात उभं राहून ट्रॅफिक सांभाळतोय, कोणीतरी झाडू घेऊन रस्त्यावरील कचरा गोळा करतोय, कोणीतरी खांबावर चढून तुटलेली वायर जोडतोय आणि कोणीतरी रात्री गाडीत बसून सजगतेने गस्त घालतोय. त्यांच्या दृष्टीने सण म्हणजे सुट्टी नव्हे, तर अधिक जबाबदारीचा दिवस. दिवाळीच्या या उजेडामागे त्यांच्या श्रमांचाच प्रकाश आहे. हेच ते सणांमागचं प्रशासन, जे आपल्याला सुरक्षित ठेवतं, आपलं शहर स्वच्छ ठेवतं आणि खऱ्या अर्थाने सण साकार करतं. म्हणूनच या दिवाळीत आपण दिवे लावताना आणि मिठाई वाटताना एक क्षण थांबून या अदृश्य नायकांना स्मरूया, कारण त्यांच्या सेवेशिवाय हे सण एवढे तेजस्वी, आनंदी आणि निर्विघ्न झाले नसते. दिवाळी म्हणजे उजेडाचं प्रतीक, पण त्या उजेडामागे त्यांची जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठा आहे आणि हेच खरे सेलिब्रिटी आहेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका.